नमस्कार. रब्बीचे अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले, पण अजूनही हजारो शेतकऱ्यांचे पैसे हे अडकलेले आहेत. तर पैसे नेमके कधी मिळणार, कोणती कारणे आहेत ज्यामुळे तुमचे पैसे थांबलेले आहेत, त्यावरती कोणते उपाय केल्याने तुमचे पैसे हे येत्या 8 दिवसांमध्ये खात्यावरती जमा होतील, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच सर्व व्यवस्थित असतानाही पैसे मिळत नाहीत, तर त्यावरती कोणतं कारण आहे आणि कोणता उपाय आहे हे देखील याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर पहिलं महत्त्वाचं कारण ॲग्रीस्टॅक फार्मर्स आयडी. फार्मर आयडी मध्ये तुमची जमीन, बँक, आधार, 7/12, पीक पेरणी यांची माहिती असते. अनेक शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, अनेकांनी जनरेट केले नाहीत त्यांची फार्मर आयडी, त्यामुळे माहिती ही जुळत नाही आणि म्हणूनच पैसे हे नाकारले जातात. आता यावरती उपाय काय आहे, तर कृषी विभागाच्या पोर्टलवर फार्मर्स आयडी स्टेटस चेक करा. जर तुम्हाला एरर येत असेल तर तलाठी किंवा कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांची भेट घ्या व दुरुस्ती करून घ्या, आणि त्यामध्ये दुरुस्ती केली तरच तुमचे पैसे येणार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये, फार्मर्स आयडी जनरेट करा. दुसरं महत्त्वाचं कारण बँक खात्याबद्दल माहिती चुकीची असणे. जर IFSC कोड बदलला असेल पण अपडेट केला नाही, बँक शाखा बदलली किंवा आधार बँक खाते लिंक नाही, NPCI मॅपिंग झालेलं नाही, आता यापैकी एक जरी कारण असेल, एक जरी चूक झालेली असेल तर अनुदान हे परत जातं. लक्षात घ्या. आता यावरती उपाय काय आहे, तर बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्या व NPCI मॅपिंग ही तपासून घ्या. आता तिसरं कारण 7/12 अपडेटेड नाही. जर तुमची जमीन मालकी बदलली असेल, आधी वडिलांच्या नावावर होती पण आता तुमच्या झाली असेल, पण ती 7/12 वर जर अपडेट केलेली नसेल, पीक लागवड नोंद झालेली नसेल किंवा पीक प्रकार हा चुकीचा टाकला गेला असेल तर अनुदान मिळत नाही. शेतकऱ्यांनी दाखल केलेले पीक आणि 7/12 वर असणारे पीक जर जुळत नसेल तर तुमचे अनुदान हे होल्ड होते, हे लक्षात घ्या. चौथं कारण अधिकाऱ्यांकडून चूक होणे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी ही पेंडिंग दाखवणे, कृषी विभागाची तपासणी सुरू असणे किंवा डेटा मॅचिंग प्रक्रिया ही अपूर्ण असणे, त्यामुळे शेतकऱ्यांची काहीही चूक नसताना पैसे यायला लेट होतो. तर यावरती उपाय काय, तर तलाठी किंवा कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांची भेट घ्या, तक्रार नोंदवा. तुमची जे पण तक्रार आहे ती त्यांना व्यवस्थित सांगा, जेणेकरून त्यांना नीट कळेल आणि जे काही चूक झाली ते निदर्शनास आणून द्या. पाचवं कारण क्रॉप सर्वे केला नाही. कृषी विभागाने मोबाईल ऍप मधून पीक नोंदवणे बंधनकारक केलेले आहे. काहींनी सर्वे केला नाही किंवा अर्धवट ठेवला. सर्वे नसल्यास पीक स्थिती ही सरकारकडे नसल्याने पैसे मिळत नाहीत. सर्वेच नसेल तर त्या पिकाची स्थिती सरकारला कशी कळणार, तर त्यामुळे पैसे हे मिळत नाहीत. सहावं कारण डुप्लिकेट आधार. आता एका आधारवर जर 2 DBT खाते लिंक असतील, घरातील 2 व्यक्तींचे खाते एका मोबाईलवर लिंक असल्यामुळे हा गोंधळ उडतो. त्यामुळे सिस्टीम काय करते, तर हे डुप्लिकेट अकाउंट मध्ये टाकते व पेमेंट हे थांबवते. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. एका आधारवर 2 DBT खाते लिंक नाहीत ना, ही याची एक खात्री करा. आता 7वं, सर्व नोंदणी व्यवस्थित असूनही पैसे मिळत नाही. असे देखील शेतकरी भरपूर आहेत ज्यांचं सर्व काही व्यवस्थित आहे पण पैसे मिळत नाहीयेत. आता ही मदत ही टप्प्याटप्प्याने केली जाते, त्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात ही तुमची मदत तुमच्या खात्यावरती जमा होते. काहींना 2-3 दिवसात तर काहींना 15 दिवसांमध्ये ही रक्कम थेट खात्यावरती जमा होते. त्यामुळे ज्यांचं नोंदणी व्यवस्थित आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, फार्मर आयडी व्यवस्थित आहे, तर त्यांचे पैसे हे लवकरच खात्यावरती जमा होतील. आता आपण हे सगळं थोडक्यात पाहूया. पहिलं म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी यांची भेट घ्या व पंचनामा अपलोड झाला आहे का ते एकदा नीट तपासा. दुसरं म्हणजे खाते ऍक्टिव्ह करा, म्हणजेच 200-300 रुपये जमा विड्रॉ करा, त्यामुळे खाते हे ऍक्टिव्ह राहील. तिसरं, तुमचा प्रस्ताव मंजूर झाला आहे का ते तपासा. कसं तपासायचं, तर कृषी विभागाच्या वेबसाईटवर तालुका PDF येते, त्यात तुमचे नाव आहे की नाही ते एकदा तपासून घ्यायचं आहे. जर असेल तर चांगलंच आहे, तुमचे पैसे हे लवकरच खात्यावरती जमा होतील. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं, महत्त्वाची काही 7 कारणे ज्यामुळे पैसे यायला लेट होत आहे. जर यापैकी तुमचं कोणतंही कारण असेल तर सांगितलेला उपाय करून बघा, दुरुस्ती करून बघा. फार्मर आयडी अजूनही जनरेट केले तर चालतात, अजूनही वेळ गेलेली नाहीये.
जनरेट करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे यायला कोणतीही अडचण येणार नाही आणि सांगितलेले उपाय देखील करा. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल, चांगला वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि अनेक शेतकऱ्यांना शेअर देखील करा व आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलला योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीसाठी योजना घरपोचला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.